बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या आगली उतर बाकी आता माझी किंमत कमी झाली का वाटली हे पण काय कळत ही काय नवीनच अजून कसं आहे कुणाच हाणून आणलं हाणून नाही आणल्या तुला काय कळतं मिळतं नाही तिनं आणायला कपडे गेले तो चुकून कोणी माझ्या पिशवीत घातलंय होय काय म्हणून म्हटलं काढून बघावं तुला दावा तर नवीनच आता चालू झाले नवीन नव्हे कोणी तर घातल्यावर मी इथंच घालणार आहे मी काही लांब जाणार नाही इथंच घरात घालून बघणार काढून ठेवणार गावात फिरून ये मग जाऊ गावात ना माझ्या मागे माणसं लागतील इडीबिडी आहे का तू बघू किती लागतेत तर नको नाही ये फिरून गावातलं जा अगं जा की काय येड्या बेड्या की हाणून आणलाय म्हणून सांगू नको कोणाला मी फक्त फंक्शनला घालणार आहे नाही रोज घाला रोज फंक्शनच असते रोज चष्मा नाही तू जा गो माझी माप काढ नको बाया जा 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 नको आता द्या कोणाचं आहे ते आणलेला अगं पिशवीत कोणी चुकून घातलंय माझ्या मागे हाणून आणलंय मी काय म्हणताय काय सांगेल नाही कसं वाटतंय की आपलं काय जुन्या वस्तू देऊन नवीन घेताय नवीन घेताय म्हणजे आता हे लागते सगळ्याच्या घरात आहे ना आपल्या नाही पण अजून आणायला आपल्याला कपाट घ्यायचा नाही असलं बाजारात कपाट घेतलं हप्त्यावर घ्यायचं बसली म्हणजे ते हप्त्यावर घ्यायचं आपली सुधारणा कशी व्हायची हा आपली सुधारणा आपली परिस्थिती काय माहितीये काय आहे परिस्थिती सगळ्यांचं असंच असतंय बाहेर माणसाला वाटते ती मोठी कोणाकडे काय नसतंय हप्त्यावर घेत बसणार अगं पण अजून आणणार आपण त्यात कपाट नाही तर आपण घेतले कळलं का तुला आता माझ्या देण्यात एक आहे बघ मोबाईल तुला देणार आणि मी काय आयफोन हप्त्यावर घेतो कशाला घेत बसताय हप्त्यावर आयफोन आहे ते वापरा की हे तुला होईल की मी घेतो की आयफोन सगळ्याकडे आयफोन आहे आता माझ्याकडेच नाही मी तेवढा घेतो मग चालेल कशाला उगाच तुला काय कळत नाही जा आपली आज बस जा काय तर कर जा बघ जा जेवणा बिवणा स्वयंपाकाचं बघ जा उठ तुला काय कळणार सुधारणा करून घ्यायची आणि मलाच कळणार काय जा तुम्हाला लय कळतंय. होय बायकाची अशी बुद्धी असते कोण आहे का घरात का हो या की. अहो किती दिवस झालं तुम्ही पैसे घेतलेत वस्तू आणल्यात पैसे दिले नाहीत फोन उचलत नाही तुम्ही तिथे फोन जरा प्रॉब्लेम आहे हो, म्हणून फोन उचलायला येत नाही पण आज पैसे दिल्याशिवाय मी जाणार नाही आजचा दिवस तर काय कुठलं आपण 2-3 हप्ते पाहून झाले तुम्ही 2-3 हप्ते झालं भरलं नाही होय की हो, जरा घरात काहीतरी पण आहे. आज मी जाणार नाही तुम्ही पैसे दिल्याशिवाय मी आज जाणारच नाही आजचा दिवसच काढा मी आज तुम्हाला उद्या 3 हप्ते तुम्ही काय केलं मग 3 हप्ते का भरलं नाही तुम्ही फोन पण उचलत नाही अहो जरा दवाखाना मागे लागलाय आणि कशाच पैसे भरतो पण देतो तुम्हाला उद्या जरा कुठलं नाही 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 पैसे दिल्याशिवाय मी जाणारच नाही आज पैसेच घेऊन जाणार काय करायचं दुसऱ्यांचं गोळा केलं का हो सगळ्यात पैसे आले तुमचंच राहिलेत पैसे तर कुणाला तर बघा की मी नाही 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 आज मी तुमचे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही तर मला एक तासभर तर सवड द्यायची तासभर नाही लगेच पैसे पाहिजेत तुम्ही 3 हप्ते का भरलं नाही हो दवाखाना मागे बायको आजारी पडली होती दवाखान्यात पैसे तुम्ही फोन उचलत नाही काय नाही मग फोन कसे पैसे नसल्या माणूस फोन उचलतं का हो? पैसे नसल्या माणूस फोन नाही पण आज काही करून पैसे द्यायला लागतील तुम्हाला असं मत आहे हो. बरं, तासभर कुठलं तरी या फिरून मी पैसे बघून येतो चल तासाभरात मला कसल्या परिस्थितीत पैसे पाहिजे तर बरं का साहेब तासभरच मग ते कुठनंच बघून आणतो पैसे तुमचं आता दवाखान्याचं काम आहे तासभर राहू द्या पण एक दिवस घ्या पण उद्या सकाळी 11 वाजता मी येणार आहे 100% उद्या 11 वाजता मला पैसे मिळाले पाहिजे पैसे देतो. काय बी जोडले करतो अहो तुम्ही तासाभराचा एक दिवस दिलाय माझ्यावर जोडले करतो काय तर तुम्ही आला बरं झालं साहेब घराला ते आजचा दिवसाची मोहलत तर मिळेल कुठं तर पैसे भरायला पाहिजे कसं तर घालून काय होती म्हणते येते ती घरी अशी बघितलं का येऊ दे घेऊन कशाला हे वस्तू घेत बसल्या तुम्हाला बोलले ना हो, मला असं बरं केल्याशिवाय परपंच होत नाही तुझं काय तर ठेव आतापर्यंत ठेवले ते कुठे गेलं हाय की त्याला कशाला हात लावायचा की वरच्यावर असलेल्या नदी काढायला लागते त्या मी काय म्हणतो तुझ्या कानातलं ठेव कानातलं काय सगळं देते तुम्हाला
तेवढ्यानं भागते का तुमचं? पण आताच हप्ता तर भागेल का नाही त्याचं त्याचं बुडवण्यापेक्षा काय हात आहे का? आणि परत काय करता? परत बघा येईल आताच तर बघूया बँकेतले पैसे काढून सगळ्यांचं भागवा. आहे का त्याला हात लावायला पाहिजे एकदा मोडल्या परत जुळणी होत्या जा तू बघ जा माझी मी बघतो काहीतरी करतो आता पुरतं कानात तरी बघतो माझी मी काहीतरी ठीक आहे सासरा कुठे आहे? बाहेर आहे. कसल्या पैसे काय काम? जेवण करून जावा की. नाही आता जेवण दत्रे बोला की. निवांत आहे. निवांत जायचं आता काय कुठे गेला नाही कामाला मला? कशाला काय आम्हाला कुठं काय जायला बरं काय ठरलं? माझं काय चालू आहे निवांत आहे सगळं व्यवस्थित आहे. तुमचं सगळ्याचं निवांत बोला जायचं. की. उठ. हे आलं बरं. बसा. तुझं निवांत आहे ह्याचं निवांत आहे यांचं तर पाक निकाळलेलं आहे असं नाव तर केला बघू ना भगवान काय त्यात अजून? कसा आहे कपडा आहे? तुम्हाला शब्द आहे का कसा आहे कापडा? 1525 रुपये देऊन आणलाय किती 1525 रुपये रोग दिला असते लोक काय लागेल काय करता का नाही उधार असतो तर मग सांगा उधार कसा बघा की बरं काय निवांत आहे सगळी तर निवांत आहे कामाला जावं कोणाचं कांगरे बिंगरी झोपसायला निवांत आहे झोपसायचा आम्ही तुम्ही हेंडा अशी कटमध्ये काढा चालले बरं आहे. सगळं माझ्या नियंत्रणात असते तुम्ही नसले व्यवस्थित ए ना हो ना ना. या ना. या नाना भाऊ या कुठं चाललाय चालू काय तर असते ही तिघं निवांत आहे तुझं काय माझं जरा काम आहे हो काहीतरी आहे की डोक्यात तिथं पडले काय ही शर्ट त्या दिवशी भेटते तू बघितलं होतं दुकानात तुला कपडे घेतात ना हा पोरग गाणं बदलत होती होय. त्याला आवडला नाही पण मला आवडला होता मी परत जाऊन 1525 रुपये देऊन येतो म्हणतो काय आणलं? 1525 रुपये आणला तुला ओळखत होतो अजून 20-25 रुपये कमी झाला सर पण म्हणलं जाऊ दे मला आवड नाही म्हणलं बायको म्हणजे जावा मग पैसे मी आणला आणलाय तरी माप काढायला हो माफ काढणार एकात आणलाय तर आपला एकत्र आणलंय ना. आम्हाला डाव काय? आणलाय काय तुझी अडचण काय अडचण काय नाही होती हप्ता भरायचा मध्ये घेतलं नाही कपाट घेतली लाल एक आहे ना कपाट घे फ्रीज घे वॉशिंग मशीन घे मोबाईल सगळं पण घ्यायला पलंग बिलंग आयफोन बिफोन हप्त्यावर मिळते तर घ्यायचं आता आयफोन तेवढा घेणार पण आज हप्ता भरायचा हो हप्त्याला पैसे नाही काय सांगू मग कशाला लागलाय हप्त्याना दादा अहो, सगळ्याच्या पाहिजे आपल्यात पाहिजे की बाप्पा तुला काय अक्कल बिक्कल आहे का जुन्या वस्तू आहे ते घे चालवायचे ती फेकू देत नवीन आणतं एखादी बच्चील मरचील तुझ्या इन्कमच्या हिशेबाने घे की वस्तू. तुम्ही पार्ट्या मागा घ्या आम्हाला इन्कमच्या बरं, हिशोबाने राहू दे पार्टी इकडे आता आणि काय काढलं पार्टी राहू दे पण तुला एक सल्ला देतो काय कशाला बिन कामा तू वस्तू घेऊन कर्ज वाढवायला लागलाय अहो, आपण गावा सुधारायचं ती बँकेत पैसे आहेत म्हणून आपलं काय पण लागलाय करायला कर्ज काढून घेतो आणि ती कुणाला आहे त्याला हात लावायचा बँकेच्या पैशाला हात लावायचा वरच्यावर कार्यक्रम झाला. वरच्यावर नाही झालं तर पाकून टाक होय. मग काय? घे अजून काय बी. दे आता पार्टी पण तशी दे आम्हाला. दे की काय असते 1000-1200 पार्टी दे दे की इथं हप्त्याला पैसे नाही तर पार्टी मागायला हे तर राहू दे हा. बरं काय तर करून चहा बी सांग क्या सांग सकाळचं दसरे मामा बसले ना त्यात आज मी 10 रुपये उडून आणते 5000 रुपये खर्च केला मी 10 रुपये आता 1,10,000 रुपये घेणार आहे का दादा? आता कशाला 10 रुपये देऊ येणार नाही अशी कामं मी करतो सगळ्या कामाला म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्याला बघा समाजकार्य करायला लय आवडतं दसरे मामाला 5000 रुपये खर्च करून आणलो मित्रांनो तुम्हाला वाटल सगळं मी हा कुठून येतो पाच दसरे मामाला लांब नेलो दारू सोडायला आता 10 रुपये नाही 10 रुपये नाही का आता कशाला अशी कामं करायला किती गावची त्यावेळी आपल्याला निवडून देतील माणसं नाहीतर कामं करायला नाही काय नाही ते त्यांना सांगायचे काही प्रॉब्लेम द्या डायरेक्ट माझ्याकडे आणि सर्व गावात आपण सगळं करायचं नाही, बसा. बसा बसा. बस. स्वतः पण वाजवा. हार हार असलं सांग आता नाही होय. हार होय परत हार. आता शिकलो हो ना अण्णा मी पण जरा काय काय म्हणतात जळण होती है का नाही? अण्णा ते काय- कधी कोण काय- सांगायचं? अण्णाला नाही होत मग अण्णा मला सत्कार घेणार आहे ना जरा ही झाली हे झाले तीही झाले तुमच्या नादाला लागून उपयोग नाही हा. आम्हाला नाही, जाऊ दे काय तर बघू दे. काय एक पार्टी तेवढी आहे का? अजून मागूनच खाताय का? हा? जा, जा. काय देत आहे जा, जा. कसं आहे अण्णा समाजकार्य लय दांड आपलं समाजकार्य दांड काय तर मग त्यांना आम्हाला देणार नाही पैसे हप्ता भरायला. त्याचा जरा थकू दे जाऊन मी सांगतोय हप्त्यावर घेऊ नको वस्तू कर्ज काढताय संस्थेचं हप्त्यावर सगळं घेते आहे ना हे ते अशा वस्तूचा काय उपयोग आहे सांगू लय अंग वाट भांडण लागते घेतलंय का? म्हणते त्याला. अंग वाट लागते का कपाटाने घेतलंय. शेअर तर मी कसा कसा घेतला असं ती माझं मला माहिती तुम्हाला माहिती आहे, मला मला झोप लागली नाही कळलं. रातभर झोप लागली नाही सत्य मामा एवढे पैसे 1500 रुपये घालवायच्या दिवसात मी 1525 रुपये
त्रासच आहे का नाही खरं आहे का? तिथनं पुढे दारू पिऊन आला. आणि जर दारू जर पेल्याला दिसला ऍडमिटच तुम्हाला. नाही नाही, आता कशा दारू पिते हो? नाही, सगळं इकणार बघा वस्तू तुमच्या. माझ्या वस्तू कोण आता मी पहिलेच इकडे त्या आता तुम्ही त्या नावावर कशावर तुम्हाला केलंय? विकणार आम्ही. आम्हाला जे काय नेऊ बाजारात. कसं होते माहितीये का आमची इमेज खराब होते तुमची. तुम्ही चांगल्या माणसात बसताय आमच्यासारख्या. नाही बरोबर आहे. म्हणजे अंदाज एक ठीक आहे हो. पण माझेच पैसे जरा तुम्ही होतेच राहत राहू. नाही नाही बरोबर. फायटर तू मध्ये मध्ये बोलत जाऊ नको. तुला एका टोक्यात पाडेल. आता कुठे मध्ये बोलली जाऊ दोन माणसं मोठी बोलताना तुला सवय आहे पहिल्यापासून बोलायला. मी गप्पच बसली आता काय बसलाय तरी पण इकडे तिकडे जरा आहेच तुझं चालू. काय केले काय केलं म्हणजे सांगा की अण्णा तुम्ही तुमचा माणूस आहे अशी माणसं आहे तुम्ही. झालं तुमचं बोलून ज्याला ते त्याला बोलायचं बोलले ना अण्णा मी बरोबर जाऊ एक काम करा एक काय दोन 500 रुपये लागले. आहे. झालं का सर्व झालं माणूस दिसला का सुरू झालं ATM बंद पडले. 35 लागले. ATM बंद पडले. ATM बंद पडले. 500 रुपये मारा मी देतो तुम्हाला. काय देणार मला लगेच संध्याकाळी ऑनलाईन मारतोय की मारा. जेव्हा मारतो तिथं जाऊ आपण अहो, नड आहे मला एक जणाला द्यायचं थांबलाय तर गाडी पुढे बसलाय. 500,000 मागचा तुमचं काय नाही आलं जाऊ जाऊ चल फाय चल काय काम आहे तू? काय नाही चल माहिती त्याला घेऊन जाऊ हा बरं आहे ना समाजकार्य. त्याच्या समाज कार्य 500 रुपये मागायला ते अवतार कसं केला बघितला त्याने अहो आता ती क्वालिटी तशीच होणार नावात नाव. त्याची क्वालिटी आहे जाऊ आपण त्यांना काय बोलून चालत नाही आपल्या जोडीदार आहे. त्याला जाऊ आपले आपण पण आता. त्याला जाऊ आपण जाऊया. चला जाऊ. काय करायचं? काय नाही काय तर आहे की काय तुम्ही जेवायचं झालं तर जावा म्हणलं घरी चालते जाऊ चल की सोड तुला चल की काम आहे ए उठ 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 लवकर दिसती सामान जा दिसती अगं गावात मला लय नाव जायला लागले त्या डोसक्याचे कपडे घातले घातलेली दिसती उली जा लवकर आडवत मध्ये दिसत काढून माझी तुला सांगतो मी माणसात गेलो भाषण केलं म्या म्हटली सत्कारच घेणार आहे फुलं मिळली नाही तर सत्कारच होता आज माझा आता का दिष्ट काढ घे तुला काळजी नाही नवऱ्याची मग बेड कपाट ते नाना भाऊजीने घेतले नवीन जुनं देव आपण पण घ्यायचं नवीन ही कुया आणि नवीन आणूया हप्त्यावर आणूया त्याच्यावर तुझं काय डोसक बिस्क फिरलंय का तुम्ही का पण नको? याला नाही डोसक कर्ज करून बसलाय तो त्याला काय गरज आहे समज कपाट आपल्याला पण नवीन बेड नवीन कपाट पाहिजे आधी मजबूत आहे की कशाला आली पाहिजे तुला नवीन आज नवीन पाहिजे त्यांनी जुनं देऊन नवीन आणलं मग आपण पण जुनं देऊन नवीन आणलं अगे चाललंय ना आता चांगलं टीव्ही आहे कपाट आहे सगळं आहे फ्रीज आहे आणि काय पाहिजे उगाच विकूया भरूया पैसे आणलं असतं तर बरं झालं असतं तुम्हाला बायकांना काय डोकी येते का नाही काय ह्याच्यातच मागवाय तर हप्त्यावर बिप्त्यावर घ्यायची बिगर हप्त्याचं खोश मध्ये टेन्शन घेऊ नको तू दुसरं काहीतरी घेऊ दागिना बिगिना घेऊ मला बरं तुम्ही म्हणतात तसं. हा जा तुम्हाला दागिना अगं माझ्या म्हणण्यानं ऐकत जा तू दागिने कोणाला तर असू दे कुणाला तर असू दे म्हणजे तुम्हाला घ्यायचं येतं का अगं तुला घेतलं आणि मला घेतलं ती आपल्याला अहो, झालं तुम्हाला घेतलेलं मी कसं घालणार मला इकडं घालायला माझ्याकडे एक नुसतं एवढीच आहे भाऊजी मी अजून घरी आली नाही ती फोन पण लागला त्यांचा कुठे गेलाय काय माहित कुठे गेले ते. भांडण गेलाय भांडण काय नाही झाले पण ते हप्त्याला उद्या आले. मी हाक मारली माझ्याकडे पण थांबला नाही साला तिथं काय पडलं सकाळी पडती टेन्शन मध्ये होता काय भांडण झालं भांडण काय नाही पण ते हप्तेवाली माणसं आले होते ना हप्तवाली हम्म. बर अहो, ह्यांनी पण घेतले की तुझं ते. डोसक बिस्क फिरले काही ती घेतय कपाट फ्रीज सगळं घरात घेतलंय ती हप्तवाली असते ना हम्म. कसं भरणार आता त्यो बघ बाई नको बाई आपल्याला हाईच बरं आहे आपल्याला नाही ना घेऊया की. नको नको कपाट फ्रीज ही भंगारला घालूया आणि नको दुसरं आणूया नको बाई तू काय टेन्शन घेऊ नको तू घरी जा आम्ही जातोय गावात जाणार आहे रानात चाललोय जाताना अण्णाला फोन लावतो अण्णा आम्ही सगळेजण हुडकतो रानात असेल कुठं काय टेन्शन घेऊ नको आणि तुला लगेच फोन करतो हा फोन केल्यावर मी चालते जाऊ जातो चहा बी काय इतराची पद्धत बिद्धत काय तुला आहे का नाही अहो, आता त्यांचं पण आपलं बोलण्याच्या नादात त्यांच्या बोलण्याच्या नादात विसरून गेलो मला पण वाचवायची जाग्या साखर म्हणायचं नुसतं पाहुणे उठून चालल्या
बरं, चल राम. फोन घे. रानात कशाला फोन लागतोय पहिले कपडे बदलायचे तुमचे मला लाज वाटते तुमचे कपडे बघून मग माझी लाज वाटते कपड्याची लाज वाटते. कपड्याची लाज वाटते असले कपडे घालून राहणं घेते का नाहीतर मी येत नाही राहणार मग सकाळी सत्काराबद्दल बोलायला लागली ती मला. कपडे बदला पहिलं मग जाऊया राहणार जा गाडी पुढचं मी आलो. मी कुठं आलो चालला का बिचारायला दारू सोडवून आणलाय कुठे आलाय चालला का आपण दारू सोडवून आणलाय तो आणि दारू प्यायला लागला दसरे मामा नाळा घ्याला तू माझी जान आहे तू माझा प्राण मला नको दुसरं कोण मरतून ये भेटून बघ ही पिऊन हिंडायला लागले. गाडी जरा चांगली मी फारच घेणार होतो पण असू ती म्हणली. दत्रे मामा इकडे माग तुम्हाला दारू सोडून आणली होती तुम्ही दारू पिऊन हिंडायला लागलाय. कसा समाज कार्य करायचं एवढं चांगलं मी काम करून आणलं काल म्हणलं आलाय. टेन्शन डोक्याला आणताय तुम्ही हा टेन्शन आणतोय. अगं फारच घेणार होतो पडली पण त्याला संपलं नाही असं आवडेल म्हणून ठेवल्या चांगली घ्यायची. काय जगून उपयोग नाही लागा देणं का देणं झाले कावा फिटायचं आहे का मेल्याला चांगलं चालू जरा काम आहे तुझं काय डाव कशाला घेतले घेऊ दे कशाला तर एका बुकीत नाकच पुरील तुझं काय बघ काय तर उद्योग आणू दे कशाला तर जा आपला तो लय छान आहे जा. या असं होते बघ पडली. अगं नवीन गाडीपेक्षा आवडत चांगली देते म्हणून ठेवल्या का 3 दिवस वाकड्यावरच चालवतोय. उतर काय वाजते जरा ढकुला जरा जोरान ढकल की काल ढकल अगे इथे लावतो गाडी जाताना आपली लक्ष्मी आहे का तसं म्हणाय लॉक करूया का नेत नाही कोण घेणार आहे का पण जरा दम आहे बर राहणार चाललं पिशवी खोडपा पाठी गिटी काठी राहिलं जुंधळा बघाय चाललोय लगा गाडी साईडला लाव गे इकडे लगा मला जाईल तुला आमच्या गाडीतलं त्याला संपले पळीभर आहे का तू याड पळीवर इथं गेंबर मिळाला पळीवर कुठं देऊ बर मग तीच ऑनलाईन मारतो मला घेऊन येते बरोबर घेऊन येतो ते नाना भाऊ गेलाय डाव घेऊन कुठं डाव घेऊन राहणार गेलाय लगा त्याची बायको पण आलती माझ्याकडे बोलव ना सगळा म्हणून मला बोलू ना सगळं मी म्हटलं अहो चला बसा गाडीवर सोडतो तर नाही जा तुला काय करायचं म्हणला ठोक्यात पडेल म्हणते मला बर तू गाडी साईडला घेऊन जा मी बघतो कुठे गेलाय बरोबर ते चल ती फोन तर लाव का कुणाला ती नाना गेलाय कुठं हॅलो अण्णा कुठं आहे अहो ते फायटर म्हणतो नाना कासरा घेऊन गेला रानात हा नाही पण आपण बघायचं काम आहे ना तुम्ही या की माझ्याकडे आपण जाऊ त्याच्या रानात जाऊ हा चालतंय हा ठेवा अण्णा साहेबाला पण लावतो हॅलो हा नमस्कार कुठे आहे तुम्ही हा कुठं आहे तुम्ही या की ते
नाना गेलाय कासरा घेऊन म्हणून फायटर सांगत होता. हा तुम्हाला पण म्हणला वे चालतंय या अध्यक्षाला घेऊन या. फास घेऊ का कसं करू? फास घेतला तर येण्यास पैसे तर येत्याला कर्ज सगळं मिळेल. फास घेता बायका पोरं ध्यानात येते ते घेऊ का नाही? काय मन काय खरं सांगेल. माझ्या एखाद्या मरण्यानं जर घर सुखी होत असले तर आपण मेल्याला बी चांगलंच आहे. आपलं कुटुंब सुखी होत असलं तर मेल्याला चांगलं का व्हावं. घेतो फासच घेतो. मर तू मर. काय हो, तुम्हाला चष्मा सुटायला लागली होय? काय का त्याला काय अक्कल आहे का? एवढ्या एवढ्या कानगील लावलं आणि उभं राहून पाच अडकवला नाही मारणार आहे. चष्मा करू नका. मोठ्या दांडक्याला बांधतो तुला थोड. तुला काय अक्कल आहे का? तिला का घरी आली होती आमच्या पोरगी बस खाली. काय झालं? करू द्या की तर वापर. आता हा, तू माझा घे बघून अजून. तर काय उपयोग आहे? गादी बिदी अजून जरा फर्निचर वाढव घरात. हे कोणासाठी केलंय? त्यांच्यासाठीच केलं. तुझ्या कमाईचं पैसा आहे का बाच? नाही की राव, मी हप्त्यावर घेतले हो. काय नास मग असंच मारायला लागणार. तू मरून जा. फोन लाव ग. फोन लाव तिला. कुणाला? बायकोला फोन लावते की मरतोच का मग? तिला कशाला सांगताय? तिला सांगू नका. एका झपाट्यात पाडील तिला सांगू नका. तिने काय तुला मागत नव्हती का वस्तू? ती काय म्हणली होती का तुला कपाट घे, फ्रीज घे, जुना आहे ती भंगारात घाल आणि नवी घेऊन येऊन सांगत होतं का? मी त्यांच्यासाठीच घेतले हो. नाही का त्यांच्यासाठी घेतले टोपी घालून एकामेकाला. ती कर्जवाली का तुझ्या फायद्यासाठी असते ती? त्यांच्या फायद्यासाठी असते. कर्ज फायनान्स संस्था बिंस्था ही सगळं नुसतं त्यांच्या फायद्यासाठी असते. तो आपल्या फायद्यासाठी असते. त्यांच्या फायद्यासाठी असते ती. अहो ती देतील म्हणून आपली सुधारणा तर होते. काय अक्कल पाहिजे का नाही? आपण ती देते सुधारणा होईल देते ती. हॅलो वहिनी. ए इकडे थांब. हो तिला सांगू नका. हो तिला सांगू नका. हॅलो. आपा तिला सांगू मी नका. झाडाव तोडून काढला त्याला फास घ्यायला लागला होता. आपा सांगू नका तिला. फासाच काय सांगू नका. हा या रानात या. तुमच्याच रानात आहे. हा ठेव. तुला एका ठोक्यात अण्णा आल्यावर तुझी काय खरं नाही. अण्णा तुला फोडेलच पाहिजे आता. सांगू नका. हे असली नाटक करायला लागल्या म्हणलं अण्णा सुट्टी देतोय तुला. काय करू ते दमच काढणार ते उद्या उद्या पैसे भरा म्हणते. अध्यक्ष विध्यक्ष येऊ दे मग तुला कळतंय. तुला कोणी कर्ज काढायला लावलं होतं? बायकोला माहिती होतं कर्ज काढलं? काय आलंय? हा. अण्णा अण्णा नर अडकव चाल खाली बसा. तुला काय झालंय? पाच घ्यायला लागला यो. का देणं झालंय हो. देणं झालंय मग तुला? काय नमस्कार या अध्यक्ष. अध्यक्ष. या इथं बसा. अध्यक्षाला इथं बसा सांगू अध्यक्ष. आपा सांगू नका. दिसायला लागले सांगू नका. या अध्यक्ष. दत्रे मामा. दत्रे मामा. पास आत्ताच गाठ पडला होता मला. पडलो होत ना? बसा खाली. खाली बसा. खाली बसा. खाली बसा काट्यात बसा. हो हो. दत्तूर व्यवस्थित बसा. थांबा जरा अध्यक्ष. ही तुम्हीच बघा यो फास घ्यायला लागलाय. का सर त्यासाठी अडकवलाय? त्याची बायको आली का आमच्याकडे बोलत. काय काय करू काय अध्यक्ष? नाना काय झालंय? पास का घ्यायला लागलाय? अहो, काय करू देणं झालंय मूर्खाचं. आता कसं करायचं? कशाचं देणं झालंय? अहो, काय ते घरात घेतलं ती आली असेल तिला घेऊन यायचं. बेड घेतला कपाट घेतलं तुम्ही जावा घेऊन या. बेड कपाट घेतलं त्याचं कर्ज झालं. कर्ज झालंय. ही एक कर्ज काढाय दुसरं कर्ज काढलं हो. किती गोड सांगतोय बघा. एक कर्ज काढाय दुसरं कर्ज मग काढ. आता कर्ज काढलं म्हणून काय पास घेऊन काय आता- कर्ज भेटतंय का ते? काय करायचं मग आपण फास घेतला तर ती इमेज पैसे तर येतील. घर तर सुखी होईल नाही. असं कसं काय घर सुखी होईल? अरे पण तुझं शिल्लक पैसे होतं का नाही 5-7 लाख रुपये? त्याचं काय काढ नका घ्या आता. काय म्हणजे काय ती पैसे काढून भरगी सगळ्यांना बागव मरायला लागलाय. या पैशाचं पण आपण लावलं एका कंपनीला पैसे डबल होईल. हा. हीच बुद्धी आहे. ते हे बायकोला असली सांगू नाटक करतोय. अन्न तुम्ही झाड होता हा, आणि बघा. नाही मोठ्या ह्याला अडकावान वडा एकदाच याला वर. तुला अक्कल पाहिजे ना, ती कंपनीकडे आम्ही गेलाय बघा अध्यक्ष ह्यो. कळलं पाहिजे तुम्हाला. सावकार होय काय आता. केलंय ना सांगा अण्णा. तुम्ही बरं का अध्यक्ष? हा बोला. टीव्ही घेतला, फ्रीज घेतला, कपाट घेतलं, बेड घेतला, बरं. सोफा घेतला. हम्म. ह्याचा इन्कम काय आहे तेव्हा? हे एवढा एवढा तुंदळा गोला आहे, कवा फेडायचा पैसे? ह्याला कोणी नाटक करायला सांगितली होती? अहो, नाटकं मग तुमच्या घरात आहे ते आमच्या घरात पाहिजे की हो. आपण तोच दुसऱ्याकडे बघून आपण करायला नसतं तसं. सगळ्यांनी केलं म्हणून आपण तसं करायला नसतं. तुला कशाला असलं घेतले? आम्ही सरकारी नोकरीला असून आम्ही तसलं काही घेत नाही. कशाला तुला फ्रीज हे पाहिजे? अहो त्यांचा हा? बारीक विचार असतोय. 6:30-7 नंतर बाजारला येते तुझी. खरं आहे आपण म्या बघितलंय.
10 रुपये आपण पिशव्या भरून येते तर असं जरा करायला शिका गेला का आपण आमचं सर्व्हिस सुटल्यावर 5 लाईन टायमिंग झाल्यावर बाजारला जाणार हा. बरोबर आहे घेणार की मग आम्ही स्वस्त आहे म्हणून तिचा मला कळालं नाही अजून कळलं का आ, तुला पाहिजे फ्रीज पाहिजे हप्त्यावर गाडी पाहिजे कशाला पाहिजे रे? आपला हा एक राहायचं मग आपली सुधारणा का होईल की हळूहळू अण्णासाहेब 40 वर्षाची गाडी आहे माझी आज माझी त्याला संपलंय मी उभा नाही, करून मी आलोय बघितली साहेबला. आता येताना तिथं हा. लावली होती नाही तर मला काय गाडी घेऊ वाटत नाही अण्णा घेऊ वाटत नाही का सांगा भाऊ नाही कधीच घेतली असते बरं का अध्यक्ष बरोबर आहे आणि ही बघा आता एवढंच ह्यानं केलंय बरं किती लाख झालंय तुला कर्ज मला बरं का सगळं मिळून 8-9 लाख रुपये कर्ज आहे. इलाज नाही याला किती कर्ज झालंय तुला 8-1 लाख रुपये कर्ज आहे अध्यक्ष. होय अप्पा काय करायचं आता काय 5-50 आपण काढून दिलं बर तर 1-2 लाख होते 2 लाख होत्या नका बरोबर तुम्ही एवढा त्रास करून घेऊ 5 तुमचं किती 2-3 लाखात माझं काय होत नाही नाही. उगाच तुम्ही 50,000 काढणार आणि 50,000 काय काढणार पण असले कशाला बुद्ध्या तुला पाहिजे ना मी जर माझा काय तर अपघात झाला तर मला येणार आहे तो पैसे माझे येण्यास पैसे आहेत मग मरायसाठी आहे विमा केला होता मी एका ठोक्यात पाडीन लागा तुला काय अक्कल विकल आहे का नाही तिला का सरकारी माणूस आहे का ती सांगते तर ऐक की बायका पोरांचं कोण बघायचं हा असलं करून तू मारा पैशासाठी मारायला लागला बे. कर्ज का आजचं उद्या नील होईल पण जीव येणार आहे परत करायची काय गरज होती आता 2 लाख देतोय तरी आपण याचं पिटत नाही अरे आमच्याकडे घे थोडं थोडं परत काय हुआ झालं तर अजून आम्ही देतो की तुला पण एवढं- कशाला जीव देतोयस एवढ्या पैशाचं काय होत नाही. जीव देऊन काय होत नाही जीव काय तिथं काही काय जावे पैसा आहे तर काही करायचं पैसे आहेत का कशाला लागा दारुडी पिरुडी घेऊन येतो पायटर तो तुम्ही जाता सांगा याला पैसे आम्ही देतो म्हटलं तरी ह्याचं भागत नाही 5च घेणार आहे काय नाना हो बरं झालं ये 5 कशाला घेतोय पैसे देतोय ना आम्ही 50,000 काढून तेवढ्यात भागत नाही हो अध्यक्ष तेवढ्यात कसं काय भागत नाही याजच काय जातं. इकडे बघ, मुलं इकडे होतंय का बघ. तुला अध्यक्ष, सांग अहो एवढी माणसं गोळा केलेत आपल्या रानात ही बघ का सरा अरे देवा. आणि मला सांगू नका म्हणून डोचवते बा का हो असं सांगा अण्णा किती वस्तू किती अहो. मजा वाटते ती. वस्तू घेतलेल्या घरात हप्ता भराय पैसे नाहीत म्हणून फास घ्यायला लागला होता आपण बघितलं म्हणून आम्हाला बोलवलं फोन करून मग तुम्हाला बोलवलं हे बरं दिसतंय का असलं अण्णा साहेब अहो मी ती घेऊ सांगा की सांगा तुम्ही नाना कशाला असलं केलंय रे? अहो, कशाला करत एक कर्ज काढा हे करायला फेडायला दुसरं कर्ज उचलायचं दागिनं द्यायचं हे असलं काय चांगलं आहे का सांग बरं याचं फेडासाठी ह्याच्यानं घे त्याच्यानं घे असलं करायचं नाही रे उद्योग अण्णासाहेब आता ह्या साखळीत अडकलोय मी ह्यात नाही आता कसं आहे म्हणलं नाही शेवटचा मार्ग म्हणून हे केलं पण आता मी तुला काय- आम्ही देतो म्हणलं पैसे थोडंफार तेवढ्यात तुम्ही नाही काय तर भागत कर. हो. भागत नाही तेवढ्यात आता भागत नाही म्हणल्यावर काय करायचं असलं करून भागतंय का सगळं अहो, मग हा, मग त्या ती बिचारीने कोणा तोंडाकडे बघायचं अहो, त्या बिचाऱ्यासाठी तर फास घेत होतो येण्यास पैसे काय तर येते. पर्याय काढल ना ती अण्णा हो आहे ना काय तुमची जागा आहे कोणतापूर गावात आहे का हम्म. मग ते बघा आणि ती कर्ज फेडून टाका हे कुठं तर फास घेतला म्हणजे परत तुम्ही कोणाकडे तोंडाकडे बघणार आहे बँकेत गुंठा ऐकू नका तुम्ही त्या नाचक्याला तेच तुमच्या नावावरला गुंठा पाहिजे असं म्हणत होतं, याने नाटक केलं असणार कानगीला बांधून लागला हे करायला तुला कर्ज पहिल्यांदा काढू नको म्हणतो तो ना अण्णा किती वेळा सांगितलं होतं तुमच्या घरात आहे मला नको घातत त्याला का आमची कमाई तुझी कमाई नाही हो, जरा भाऊजी, असं करते की हा ती किती दिवस झालं मला सांगते विचार ते अन वस्तू आणली का मी पाडो बाय बरोबर बोलते का नाही एक सुद्धा आम्ही वस्तू आणली नाही हा ही जुन्यावर चाललंय आमचं कर्ज काढून ऋण काढून सण करतोय बी तो दुसऱ्यानं काय घेतलं का तू पण घे. आमच्या घरातल्या वस्तू बघून ह्यांच्या यांना जरा काय जरा पैशाचं हे आहे बरोबर आहे त्यामुळे ह्याने वस्तू जुन्या एकूण नव्या आणलेल्या हम्म. मी नाही आणल्या बरोबर आहे हेच बघून ही बराबरी करायला चालतंय का सांगा बघू अण्णा ही गावचं टकी. तसं का नाही दुसऱ्याच्या वस्तू बघून आपण चेंज करून नाही चालणार तसं काय त्याच्या घरात वस्तू आहे म्हणून आपल्याला तशी पाहिजे आपल्या आपल्या इन्कम वरती आपण ठरवायचं असतं ह्याचा इन्कम ही जुंधळा बघा घे ही जुंधळा आलाय हा. तिथं 6 इंच फक्त आणि 9 लाख रुपये कर्ज फिटणार आहे का आता ह्याला ह्या जुंधळ्यावरती एवढं कर्ज केलंय का 2 लाख रुपये देऊन होणार आहे का ह्याचं आहेत ठेव पैसे 6 इंच जुंधळा आहे फक्त बँकेत आहेत पैसे हो आहे हे आहेत ना बँकेत पैसे कशाच बँकेत पैसे तुम्हाला माहित आहे की ते काय केलं सांगू नका ह्याच्या देखत पण ती आपण सांग काय केलं असं फास घेतो का सांगू नका हे देखत स्कीमला लावलं होतं कुठल्या स्कीमला लावलं तुला लागा एका ठोक्यात पाडेल बँकेत पैसे असले मग काय काम आहे त्याने काय केलंय ते आपण पैशाचं वाटोळ केलंय स्कीमला लावलंय कुठं आणि इकडे चैनी करतोय घरात आणि तुम्हाला माहित आहे म्हणते मला काय माहितीये नाना असलं कुठं करतोय. लाव- कुठल्या स्कीमला पैसे लावलेत नाना बँकेत तू पैसे होते ना हो होतं 7-8 हे पैसे संपवले तर सगळं संपवलं ह्यानं आता हीच राहिले
मी बी चाललोय काढ व्हायला लागलाय मला. तू चाललाय ना यांना भिकायला लावून जा. अध्यक्ष तुम्ही सांगा आता काय त्याच्यात व्यवस्थित थोडा का ही कर्ज करते ती बिना कामाचं. एक वस्तू घ्यायला पहिल्यांदा काढते ती परत त्याचं फेडाय दुसरी त्याचं फेडाय दुसरं असं कर्ज काढून काढून त्या वस्तू भांगारला पण कोण घेत नाही ती कर्ज बाजार झाली. लॉकडाऊन पासून बॉम्ब चालू आहे बघा माणसाची. हप्ता कुठला आला का लगेच पहिल्यांदा कागद देऊन काढून घ्यायचा. नाना काय करा माहित आहे का, हे तुमचं कर्ज फेडायला तुमचं एक गुंठा जमीन आहे, त्याचबरोबर तुमचे बँकेत काय पैसे आहेत. अहो, जमीन अध्यक्ष माझ्या नाव नाही हो. एक कोणाच्या गुंठा- नावावर आहे जमीन एक मग? गुंठा आहे ती बी तिच्या नावावर आहे. जमीन यांच्या नावावर आहे. बर जमीन कुठला एवढा एवढा गुंठा आहे. ती एक गुंठा ऐकूया 5-7 लाखाला विकल. हा आणि असू द्या आपण मी काय म्हणतो माहिती आहे का, ती गुंठाभर एक केली कर्ज भागवते परत काय असं करू नको म्हणून सांगा. हा ती परत काय करू नका म्हणून कुणीच केलं नाही पाहिजे. तुम्हाला काय गरज नसताना बघा टीव्ही घेतली फ्रीज घेतली हप्त्यावर घेतली हप्त्यावर डबल पैसे होते सगळं रेकॉर्ड बाद. ती कसं करते ती नुसतं पैसे आपल्याला सुधारायसाठी देत नाही कोण. ती सुधारायसाठी देते आणि आपली बेकारी झाली सगळी. नाना तुम्हाला हे सोंग नाही पाहिजे ते. लॉकडाऊन पासून किती कर्ज दिली किती माणसं बेकारी झाली. त्याच्यावर कोण लक्ष दिलं हे असं करते ते यांना काय पाहिजे का सांगा बघ. आता गुंठा गेला ती टीव्ही फ्रीज आणि हे आता सगळे मिळून 10,000 निघतंय का सांगा बघ भंगार. नाही नाही 10,000 त्यानं लाख 1.5 लाख रुपये घालवलं गाडी घेतली ही घेतली 4 लाखाचं 8 लाखावर गेलं कर्ज याचं 2 लाखाचं 8 लाख म्हणजे 6 लाख वाढले त्याला. 6 लाख वाढ 5-7 वर्ष जेवढं कमवते तेवढं याच बरं आपा त्याच्याकडे झालेली झाली चुकी ती करते आता नवरा बायको दोघं जण ती गुंठा ऐकतेले फेडतेले परत काय असलं करू नकोस बाबा. या अध्यक्षाने सांगायचं नाही नाही सांगते ते अध्यक्ष सांगा परत काय असलं करू नको. बघा वहिनी, तुमच्या नावावर एक गुंठा आहे का नाही, ते गुंठा तुम्ही विका आणि नानाचं कर्ज भागवा. लॉकडाऊन पासून काय अवस्था झाल्या माहिती आहे का नाही. लॉकडाऊन मध्ये लोकांनी वस्तू घेतल्या, काय घेतलं, कर्ज घेतलं. कर्ज देणारा मोठा झाला पण कर्ज घेणारा मोठा झाला नाही, कर्ज घेणारा भिकला लागला. हे असं नको आता करायला काय आणि मग हे परत हे असं करायला लागले. ते तुमच्या दरवाजावरती येतात आणि आमच्या वस्तू घ्या म्हणतात. स्वस्त वस्तू आहे ती वस्तू घ्या. ती तुम्हाला काही कळत नाही. तुमच्या लक्षात आलं का? ती मोठी होतात काय, तुम्ही मोठं होत नाही आणि तुम्हाला ते काही कळत नाही. शेजारी नोकरी असतोय तो घेतोय त्यानं वस्तू आणते का हे आपला 300 रुपये कमवणारा गडी त्याला रोजचं 300 पण पडत नाही बघा. आपला इन्कम किती आहे त्या हिशोबाने आपण वस्तू खरेदी करायच्या ना. बरोबर आहे. खरेदी करून कसं काय चालणार मला सांगा. असं काय करायचं नाही. आपला इन्कम किती आहे आज बघा. ह्या जुंधळ्यात काय येणार आहे आपल्याला मला सांगा. काय डिसेंबर महिन्यात तुमचा जुंधळा 6 इंच आहे फक्त. गुंठा होता नाही ती गुंठा नसता तर ह्यो मरतच होता. आज राहिलं उद्या मरतच होता. त्यांचं पाक दागी नेऊन हप्त्यावर येणं मोडले अगदी. बरं लय बोल नका त्याला पण लय नाराज करू नका. त्यानं केलंय त्यांची ती भोगते ती त्यानं केलंय पण दुसऱ्यांना नाचकेने केलं नाही पाहिजे ना. असं इथं तुम्ही आला नसता मी मेला असता अजून त्यालाच बोला. बरं का अध्यक्ष बोला. काल दारू सोडून आणल्या आणि आज बडा 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 करायला 5,000 घालवलं. कसं समाज कार्य करायचं आम्ही. काय दत्तुरे काल 5,000 रुपये घालवून दारू सोडून आणले नाही तुमची. दारू सोडले बर चला आणि आज पिऊन आलाय. बरं का सांग जरा म्हणाव ती जाऊ दे गुंठा त्यांच्यासाठी तर आहे ते सगळं. बघ बघ जरा शिकवायचे एवढे बायको माया करते तू परत दागिने बिगिने देऊन राहिल्याला गुंठा पण देते म्हणत्या. हेच ती बायकोला आधी सांगत आणि असं बायको काय दिलं असतं पाहिजे? का नाही. चुकलं माझं म्हणजे नका, देतोय, चुकलं काय करतोय तिथनं पुढे कर्ज काढू नका म्हणा. कोणी माझं झालंय दुसऱ्यांतर काढू नका. नाही पण मी काय आता म्हणतो चुकलं माझं. मला तुम्ही सगळे माफ करा. तुमच्यासारखं मित्र मला होत म्हणून मी वाचलो. आभार पहिले तरी तू मरत नव्हताच. बारक्या काढणे गेला लावलेला का आभार काय मानायला लागला. इथनं पुढे असं करू नको. कोणाची बराबरी करायची नाही. स्वतःच कमवायचं मी काय म्हणतो तेवढंच भागवायचं. एवढ्या पोटी मला माफ करा. तुमच्यासारखं दोस्त माझ्या संग होतं म्हणून मी वाचलो. तरी मरत नव्हता तू. बारक्या कान गेला होता. मोठ्याला लावून मला मारता का? ही बघा असं महाराज नाव असलं काय करू नको. आपल्या अवसानातच कर्ज काढायचं असतं आणि आपल्या अवसानात वस्तू घ्यायची असते. फायटर तिकडे वर चढ. चला अध्यक्ष फायटर दात्रे पाहुण्याला घे. घे त्यांना. ये ती परत कासारा घेऊन काय असं तुम्ही केलं मला सांगायचं नव्हतं का? आम्ही कुणाच तोंडाकडे बघायचं होतं. तर तुला काय सांगायचं. बेडचं पैसे फेडण्यात ती कपाट घेतले. कपाटाचं फेडण्यात फ्रीज घेतला. तुम्हाला नको म्हणलं होतं घ्यायला. झालं गेलं आता काय काढ नकोस. तर आपलं घरी कासरा तेवढा आमचा तिथं रे तिथं चला तुम्ही आधी घरी.